तुमचा विश्वास आमची ताकद। ब्रेकिंग न्यूज। भाजप मंत्री रणजितसिंह बिट्टूंची जीभ घसरली। राजकारणात टीकेची पातळी पुन्हा एकदा खालच्या स्तरावर गेली आहे। राहुल गांधींवर निशाणा साधताना केंद्रीय मंत्री रणजितसिंह बिट्टू यांनी मर्यादा ओलांडली असून थेट सोनिया गांधींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केले। बिघडेल आईचा बिघडेल मुलगा अशा शब्दात राहुल गांधींवर टीका करताना सोनिया गांधींवर बिट्टू यांनी खालच्या स्तरावर टीका केली आहे। राहुल को एक शब्द में क्या कहोगे आप? राहुल गांधी एक बिगड़ा हुआ माँ का बेटा है। राहुल को एक शब्द में क्या कहोगे आप? राहुल गांधी एक बिगड़ा हुआ माँ का बेटा है। बीजेपीचे केंद्रीय मंत्री बिट्टू यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वापरलेत। राहुल गांधींना डिवचताना त्यांनी सोनिया गांधींना बिघडेल म्हटले। राहुल को एक शब्द में क्या कहोगे आप? राहुल गांधी एक बिगड़ा हुआ माँ का बेटा है, जो समझता है भी ये देश हमारी विरासत सल्तनत है, हम इसे जैसे मर्जी चाहेंगे वो करेंगे। स्पीकर साहब को कह रहा है भी आप कौन होते हो, आप कौन होते हो मुझे कहने वाले, भी बोलो या ना बोलो, क्या बोलो। अरे भाई, प्राइम मिनिस्टर भी बोलते हैं, वो भी चेयर की इजाजत से बोलते हैं हर जगह। वो कहता है जी आप कौन होते हैं मुझे बोलने वाले, और यहाँ भी वो यही कर रहा है। संसदेच्या पायऱ्यांवर राहुल गांधींनी बिट्टू यांना गद्दार संबोधल्याने आधीच वातावरण तापलं होतं, पण आता या वादात थेट सोनिया गांधींना खेचल्याने बिट्टू विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते। बिट्टू यांच्या टीकेचे पडसाद देशभर उमटू शकते। दोन नेत्यांच्या राजकीय वादात एका ज्येष्ठ महिला नेत्याबद्दल अशी भाषा वापरणं कितपत योग्य आहे, हा सवाल आता देश विचारतोय। बिघडेल आईचा बिघडेल मुलगा असं म्हणत बिट्टू यांनी राहुल गांधींच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। पण या विधानामुळे बिट्टू स्वतःच आता बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे। या विधानाचे पडसाद आता संपूर्ण देशभरात उमटू शकते। बिट्टूंच्या या विखारी टीकेला राहुल गांधी आणि काँग्रेसकडून आता काय उत्तर देणार, आणि भाजप आपल्या मंत्र्याची बाजू घेणार की त्यांना समज देणार, की देशभरात याचे पडसाद उमटेल, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी।